नमस्कार and a very good afternoon to everyone. कुठल्याही देशाला सर्वात महत्त्वाचा विभाग म्हणजे तरुण पिढी. या तरुण पिढीला जर आपण व्यवस्थित मार्गदर्शन दिलं, त्यांना गायडन्स दिलं, मेंटरिंग दिलं, तर ही पिढी नक्कीच फॅन्टॅस्टिक आणि उत्तम चेंज आणू शकतो. तर स्वयंभू गेटिंग कॅन्डिड आमचा हाच प्रयास आहे. दॅट वी विल कनेक्ट यू अँड ब्रिंग फोर्थ स्वयंभूज, द करंट स्वयंभूज, जेणेकरून तुम्ही त्यांना भेटू शकता, त्यांची जर्नी तुम्ही ऐकू शकता, तुम्ही इन्स्पिरेशन घेऊ शकता आणि त्यांच्या फील्ड मधला तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि हा फील्ड तुमच्यासाठी करेक्ट आहे का हे चेक करून मग त्याच्यात रिसर्च करून आपण पुढे जाऊ शकता. तर अशाच एका मस्त रंगीन स्वयंभूशी आपली ओळख करून देते. त्यांचं नाव आहे श्री आत्माराम परब. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. Very happy to share that he had a different profession and now he's a businessman, but he thinks of himself as a tourist. So I am very proud and happy to share his profile with you. He is the MD of Isha Tours. He is a trekker, a mountaineer, a writer, a photographer, and the top on the list is he is an avid traveler. So I welcome Atmaram ji once again. आणि गेटिंग कॅन्डिडची सुरुवात आपण मराठीत करतोय. हा सेशन आपला मराठीत असेल. आता लगेच आपले प्रश्न आपण टाईप करू शकता आणि आम्हाला विचारू शकता, कारण आत्मारामजींनी 2 बुक्स लिहिलेली आहेत आणि 3 गुड क्वेश्चन साठी ते बुक्स देणार आहेत आणि बेस्ट क्वेश्चन साठी सुद्धा काहीतरी सरप्राईज आहेत. राईट? तर तुमचे क्वेश्चन्स तुम्ही पटापट टाईप करा आणि आपण क्वेश्चन सेशन आता सुरू करतोय. नमस्कार वन्स अगेन. नमस्कार सर. आपले जे अस्पायरिंग स्वयंभू आहेत त्यांच्यासाठी हा माझा पहिला प्रश्न असतो, प्रत्येक करंट स्वयंभूसाठी. तो म्हणजे तुमचं बालपण कसं होतं आणि जे तुमच्या आयुष्यात आज सक्सेस आहे त्याच्याविषयी काय तुम्ही ऑलरेडी डिसाईड केलं होतं का? तुम्ही यंग होता तेव्हा तुमचे काय प्लॅन्स होते आणि हे सगळं असं कसं साकार होत गेलं? सर्वप्रथम धन्यवाद. तुम्ही मला तुमच्या या हॉलवरती मला आमंत्रित केलं, माझ्या मुलाखत घेताय त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुमचं आभार तुमचे. जसं तुम्ही विचारलं बालपण कसं गेलं, तर बालपण खूप श्रीमंतीत नव्हतंच. अतिशय साधं सर्वसामान्य बालपण होतं. परळच्या चाळीत राहत होतो. आजही आमचं ते घर आहे तिथे आणि खूप छान बालपण होतं. म्हणजे कसलाही त्रास नव्हता. अगदी सर्वसामान्य असतं तरी सुद्धा खूप आनंदी होतं. प्रत्येक खेळ खेळले जात होते, प्रत्येक सण साजरे केले जात होते. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परळ लालबाग म्हणजे त्या संस्कृतीत वेगळी संस्कृती आहे ते परळ लालबाग. त्या संस्कृतीमध्ये लहान मोठा झालो. 30 वर्ष तिथेच होतो मी. आणि आता अलीकडेच मी माझ्याच बिल्डिंग मधला आणि आसपासच्या मित्रांचा एक व्हॉट्सअप ग्रुप या लॉकडाऊन पिरियड मध्ये एकत्र आलो आम्ही सगळे आणि पुन्हा त्या सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आम्ही परळमध्ये राहत असल्यामुळे आम्ही आयुष्यात कधी आकाशात सुद्धा कधी विमान पाहिलं नाही, आकाशात डोक्यावरून जातात. त्यामुळे तो विचारही कधी मनात आला नव्हता की विमानाने कधी प्रवास करता येईल. पण अलीकडेच मी गेल्याच वर्षी मी न्यूझीलंडमध्ये एका सुंदर लेकवर बसलो होतो. न्यूझीलंड म्हणजे फारच सुंदर देश आहे तो, अख्खा देश सुंदर आहे. तर त्या ठिकाणी बसलेलो असताना असा एकटाच बसलो होतो. बाकी टुरिस्ट आपापले फोटो काढत होते आणि तेव्हा असा विचार आला मनात की आपण परळपासून आतापर्यंतचा हा जो प्रवास आहे तो म्हणजे स्वप्नात सुद्धा कधी पाहिला नव्हता की असं काहीतरी होऊ शकतं की आपण आज जगाच्या एका टोकावरती फिरतोय आणि एक विमान प्रवास करता येईल का ही सुद्धा क्वेश्चन मार्क सुद्धा नव्हता. तो माणूस आज जवळजवळ 54 देशांमध्ये आज भ्रमंती करतोय आणि हजारो लोकांना टुरिस्टना घेऊन फिरतोय. तर हे सगळं म्हणजे स्वप्न वाटावं असंच सगळं होतं. आमचं शिक्षण सुद्धा सुरुवातीला म्युन्सिपल शाळेत, त्याच्यानंतर सोशल सर्व्हिस म्हणून आमच्या जवळच्या शाळेतच झालं. पण हा जो प्रवास आहे पुढचा प्रवास हा ऍक्च्युली ऍक्सिडेंटली प्रवास आहे. मी म्हणाल तसं ट्रेकिंग माउंटेनिअरिंग ही माझी आवड असल्यामुळे
मी याच्यामध्ये चुकून आलो म्हणायला हरकत नाही, किंवा मला स्वतःला भटकायचं होतं म्हणून आणि त्याला काहीतरी टायटल द्यायचं होतं म्हणून ईशाटूची स्थापना झाली असं सुद्धा मी म्हणेन. कारण जेव्हा मी ही माझी कंपनी सुरू केली त्यावेळेला जस्ट सुरुवात होती ती माझी, आणि मात्र त्याच्या आधी मी कस्टमची नोकरी सुद्धा करत. आणि आतापर्यंत जेव्हा जेव्हा माझी ओळख जेव्हा झाली मधल्या काळामध्ये जेव्हा नोकरी करत असताना, तेव्हा सगळ्यात शेवटी हे सांगायचं मी कस्टम मध्ये सुद्धा नोकरी करतो. मी फोटोग्राफी करायचो कमर्शियली, त्याच्यानंतर बाकी ज्या इतर ज्या काय गोष्टी करत होतो ते केल्यानंतर सगळ्यात शेवटी सांगायचो मी कस्टम मध्ये सुद्धा नोकरी करतो. तर पण ती नोकरी मी फक्त पोटा पाण्यासाठी म्हणूनच केली त्यावेळेला, कारण ते माझ्या वृत्तीत बसणार नव्हतं. पण शेवटी जेव्हा अशी वेळ आली की आता आपण खरोखरच काहीतरी करू शकतो आणि आपल्याला हवं तसं जगू शकतो, आपली जी आवड आहे, आपला छंद आहे, जे फिरणं भटकणं म्हणजे बंदिस्त जागेत राहणं हे कधी आयुष्यात जमलंच नाही. त्यामुळे गेले 3 महिने घरात बसून जो काही अनुभव आता घेतोय तो माझ्यासाठी खूप वेगळा आहे. तर त्यातून बाहेर पडून मला काहीतरी वेगळं करता येईल, जग फिरता येईल, ह्या उद्देशानेच मी या व्यवसायात आलो. आणि आता जे काय आहे ते आपल्या पुढच्या प्रवासात आपण गप्पा मारता मारता येईल. मस्त मस्त. तर तुम्ही कस्टम ऑफिसर होता आणि मग नंतर तुमचे जे छंद होते त्यालाच तुम्ही चांगलं चॅनलाइज केलं, तर तुम्ही तर झाला छंदी उद्योग, बरोबर? तर तुम्हाला हे जे छंदी उद्योगी आणि पॅशन प्रेन्युअर ही जी उपमा दिलेली आहे किंवा हे जे विशेषण दिलेलं आहे ऍक्च्युली, हे तुम्हाला कसं प्राप्त झालं? खरं सांगायचं तर मी आता हा व्यवसाय हा कम्प्लिटली आजही त्या छंदामधूनच आलेला आहे, छंदामधूनच आता चालू आहे. कोणत्याही प्रकारचा अजून त्याला कमर्शियल अँगल अजून दिलेला केलं म्हणजे ठीक आहे. आज एक मोठी टीम आहे आमच्याकडे, सगळं ठीक आहे, पण तरी सुद्धा आम्ही आजही याच्याकडे सगळे छंद म्हणून बघतोय. त्यामुळे छंदाचं रूपांतर व्यवसायात करताना एक मात्र लक्षात ठेवलं की आपला जो मूळ स्वभाव आहे किंवा मूळ आपलं जे आहे ते कधी सुटलं नाही पाहिजे. कारण मग पुन्हा आपण जे म्हणतो धंदा आणि व्यवसाय याच्यामधला जो फरक तो सुद्धा तसाच खूप एक 3 लाईन आहे. धंदा हा केवळ आपल्या फायद्यासाठी केला जातो आणि व्यवसाय हा आपल्या आणि त्याचबरोबर आपल्या बरोबर ज्यांनी आपल्याकडे म्हणजे आज टूर ऑपरेटर म्हणून आमच्याकडे टूर बुक केली आहे, आमच्यावर विश्वास ठेवला, आमच्याकडे पैसे इन्व्हेस्ट केले, तर त्यांना समाधान मिळावं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कारण मी तरी असं म्हणतो की आम्ही टुरिझमच्या माध्यमातून आनंद देण्याचं काम करतो. कारण वर्षभर लोक पैसे साठवतात आणि आपल्याकडे येतात वेळ काढून विश्वास ठेवून, तर त्यांचा विश्वासाला कुठेही तडा गेला नाही पाहिजे यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे आम्ही पॅशन आणि प्रोफेशनची मांडणी करताना आम्ही त्याचा खूप बारकाईने विचार केला आणि काळजी घेतलेली. आता अलीकडेच मला हे नामकरण झालंय. नामकरण कोणी केले नंतर सांगितलं तुम्हाला, पण माझ्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त हे नाव मला मिळालं पॅशन प्रेन्युअर. आणि त्याच कार्यक्रमामध्ये मला त्याचं मराठी नाव पण मिळालं छंदी उद्योगी. तर ही 2 नावं मला मिळाली. कारण एंटरप्रेन्युअर सगळ्यांनाच माहिती आहे, पण पॅशन प्रेन्युअर हे मी सुद्धा पहिल्यांदा ऐकत होतो. आणि ते छान वाटतं, म्हणजे ऐकायला पण छान वाटतं की आय एम समथिंग डिफरंट. सगळे एंटरप्रेन्युअर मी पॅशन प्रेन्युअर, आणि ऐकायला फार छान वाटतं. आणि तोच बेस ठेवून पुढे सुद्धा हाच प्रवास करायचा इच्छा आहे माझी. मस्त मस्त. तर तुम्ही पॅशन आणि बिझनेसचा मस्त संगम केलेला आहे. व्हेरी व्हेरी नाईस. तर मला असं समजतं की तुमच्या पॅशन बद्दल तुम्ही मस्त रंगीन झाला होता, मस्त आनंद मिळत होता तुम्हाला, आणि मग तुम्हाला वाटलं की या आनंदात मी अजून लोकांना सामील करू, आणि मग ते सामील करता करता तो व्यवसाय कधी झाला हे तुम्हालाच कळलं नसेल, आणि हा प्रवास एकदम सुखद मस्त झाला, नॉट जस्ट फॉर यू बट फॉर ऑल अदर्स कनेक्टेड विथ यू, नाही का सर? करेक्ट. म्हणजे असं झालं की तुमची लाईफ पिकनिकच करून टाकली तुम्ही स्वतः. करेक्ट. तुम्ही नेहमी सहलीवरच असता, म्हणून आय थिंक यू आर एबल टू एन्जॉय अँड अदर्स ऑल्सो एन्जॉय इट इमेन्सली. ब्युटिफुल ब्युटिफुल. तर मला हे जे अस्पायरिंग स्वयंभू आहेत त्यांना असं सांगायला आवडेल that you have to first do a me search. What is a me search? Me search म्हणजे मला काय आवडतं ते आधी शोधा. You search what you love doing. What is that gives you lot of happiness?
you may or may not get money. May or may not. Why I say may or may not is, ultimately we seek money to get happiness. But if there is something which gives us happiness directly, then why do you have to take the backdoor entry or alternate entry? Let us go directly to happiness. Correct? क्यों हमको hard track लेना है? So what you do is, first you do a me search. Search what makes you happy. Search what you think is your best quality, and then do a research. Correct? So first you will do a me search, then you will do a research. तो हम देखते हैं, आता जाणून घेऊया की सरांनी आपला मी सर्च आणि रिसर्च हे कसं केलं विदाउट एनी अकॅडमिक क्वालिफिकेशन. काय अकॅडमिक क्वालिफिकेशन तर नव्हतं. आता एवढी मोठी त्यांनी कंपनी साकार केलेली आहे, ईशा टूर्स, बरोबर. अँड ही इज ट्रॅव्हलिंग टू मल्टिपल कंट्रीज, टेकिंग सो मेनी पीपल ऑन वेकेशन टूर्स अँड मेमोरेबल टूर्स. So let us understand that without any academic qualification, how did he make this a beautiful profession and a beautiful व्यवसाय, like he says. Yes sir, सांगा आम्हाला की हे तुम्ही कसं केलं. फार गमतीदार प्रकारात मी केलेले प्रकार सगळे. त्यातला सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे ह्या व्यवसायात आलो खरं, पण तेव्हा फक्त ट्रेकिंग माउंटेनिअरिंग या माध्यमातूनच मी फक्त माझे जे काही ऑर्गनायझेशन स्किल होतं, एखादी टूर ऑर्गनायझर किंवा ट्रिप ऑर्गनायझर, तेवढ्या पुरतं मर्यादित होतं. फक्त एखादा ट्रेक अरेंज करायचं, एखादं माउंटेनिअरिंगची ट्रिप अरेंज करायची. पण त्यातून या व्यवसायात येताना मात्र खूप ते कठीण होतं, वेगळं होतं, ते कम्प्लिटली वेगळं होतं हे सगळं. पण मी जेव्हा हे करायचं ठरवलं त्यावेळेला लक्षात आलं की आपल्याकडे कुठल्या प्रकारचे ट्रेनिंग नाहीये. जे इतर व्यावसायिक करतायत त्याचं ट्रेनिंग नाही आपल्याकडे. तर मग ते कसं करता येईल. मग मी त्यातून एक आयडिया शोधून काढली की आपण ठरवलं की आपण हे जे प्रस्थापित टूर ऑपरेटर त्यांच्यावर टुरिस्ट म्हणून टूर करायची. आणि तुम्ही मिळून नाही करणार, 11 टूर केले मी वेगवेगळ्या टूर कंपन्यांबरोबर. आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला मी भारतातल्या टूर कंपन्यांबरोबर टूर करायचो, नंतर मग मुंबईतल्या, नंतर महाराष्ट्रातल्या, त्याच्यानंतर भारतातल्या, आणि त्याच्यानंतर इंटरनॅशनल सुद्धा, की ज्या टूर कंपन्यांबरोबर एका देशामध्ये म्हणजे साधारण एका टूर मध्ये 10 ते 12 देशांमधील लोक असतात. त्यातून मला काय शिकायला मिळालं हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण तिथे मला ते एखादी टूर कशी ऑर्गनाईज केली जाते, त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड केल्या जातात, काय चांगल्या गोष्टी आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी कधीच कुठल्याही गोष्टीवरती टीका केली नाही कोणाच्या, कारण ते आपलं काम नाही. पण प्रत्येकामध्ये एक तरी चांगला गुण असतो आणि तो चांगला गुण आपण उचलायचा, आपल्या पद्धतीने त्याचा वापर करायचा. अशा पद्धतीने सगळ्या त्या टूर केल्या आणि त्यातून मी शिकलो आणि त्यातून एक माझी टीम तयार करून गेलो. माझ्या टीम मध्ये मी आता जे मी शिकून यायचो ते मी माझ्या टीमला शिकवायचो, माझ्या पद्धतीने शिकवतो. असं करत करत गेलो. त्यातला एकच मी अनुभव सांगतो. आणि गंमत म्हणजे ह्या जेवढ्या टूर कंपन्यांवर टूर केल्या त्यातली एकही टूर ईशा टूर्स मध्ये मी आणलेली नाही. आणि हा शब्द दिला होता की मी ह्या टूर मी कधीच टूर म्हणून करणार नाही, कारण माझा कम्प्लिटली फोकस वेगळा आहे. माझा फोकस ऑफबीट डेस्टिनेशन वर असणार आहे, त्यामुळे स्टँडर्ड टूर मी करणार नाही. त्यामुळे एक अनुभव म्हणून सांगतो, सचिन ट्रॅव्हल्स बरोबर मी आता माझे सचिन जगातर चांगले मित्र होते, खूप चांगला माणूस होता, दुर्दैवाने आज नाही ते. तर त्यांच्या बरोबर मी सिंगापूर, मलेशिया, थायलंड टूर केली होती. आणि शेवटच्या दिवसापर्यंत माझी ओळख ही फक्त प्रोफेशनल फोटोग्राफर म्हणून होती, कारण माझ्याकडे खूप मोठं वगैरे होतं. आणि शेवटच्या दिवशी मला कोणीतरी ओळखलं आणि त्या आमच्या बसमध्ये एक इंट्रोडक्शन सेशन झालं, त्याच्यामध्ये मी माझी ओळख सांगितली. त्यातल्या अनेक लोकांनी लडाखसाठी माझ्या बरोबर आमच्याबरोबर कॉन्टॅक्ट ऑलरेडी केलेला होता, मग ते पण माझं नाव त्यांना माहित नव्हतं. तर तो टूर लिडर होता, तो खूप घाबरला. त्याला वाटलं की आता आमचे बरेच आता ह्याच्या काय म्हणतात त्याला सिक्रेट ह्याला कळले असतील आता. आणि तर तेव्हा मी त्याला एक शब्द दिला होता की ही टूर आयुष्यात कधीच मी करणार नाही. आज त्या गोष्टीला 12 वर्ष झाली. 12 वर्षात आजही टूर मी केलेला आणि कधीच करणार नाही. त्याचं कारणच असं होतं की कारण मी त्याला म्हटलं की तुला कॉपी करायला नाही आलं, मी फक्त बघायला आलो, तुझ्याकडून शिकायला आलो आणि त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी मी शिकलो. तर अशा पद्धतीने ट्रेनिंग माझं स्वतःचं केलं आणि त्याच्यानंतर मग टीमला शिकवण्याचा मी प्रयत्न सुरू केला आणि मी सक्सेसफुल झालो म्हणायला हरकत नाही. याच्यामध्ये मी तुम्हाला एक उदाहरण अजून एक देईन. सोनम वांगचुक आता सध्या एक फिरते आहेत त्यांची, स्वदेशी माल वापरा, चायनीज करा वगैरे.
तर त्यांचं दुसरं जे एक मुख्य त्यांचं ओळख आहे त्यांची की नापासांची शाळा किंवा अशा त्यांच्या शाळेमध्ये अशा लोकांना ऍडमिशन मिळतं जिथे नापास झालेली मुलं असतात, पण प्रत्येकाकडे एक स्किल असतं. त्या स्किलचा वापर करून आपण त्यांना त्याप्रमाणे त्यांना त्याच्यामध्ये मास्टर करायचं. तर आमच्याकडे कोणी नापास झालेलं कोणी नाहीये, पण मी तोच प्रकार वापरला. मी चेक केलं की या आमच्याकडे जी काही लोक माझ्याबरोबर काम करतात ते सगळ्या लोकांचं एकमेव क्वालिफिकेशन आहे ते म्हणजे पॅशन अबाउट ते असेल तरच तुम्हाला एंट्री, नाही तर एंट्री नाही, असा हा माझा नियम होता. आणि त्याच्यामध्ये सगळे एक एक करून जोडले गेले. आणि त्यानंतर मग प्रत्येकाचा इंटरेस्ट चेक केला, कोणाला कशामध्ये इंटरेस्ट, मग त्याप्रमाणे समजा आम्ही सेक्टर डेव्हलप केले. आणि त्या सेक्टर डेव्हलप करून प्रत्येकाला एक एक सेक्टर दिला. कोणाला 1 दिले, कोणाला 2 दिले, कोणाला 3 दिले. अशा माध्यमातून आमच्या बरोबर अनिला, गीता, विद्या ह्या सगळ्या लोकांना एक एक सेक्टर्स दिले. जसं माझा छोटा भाऊ उदय, तो आज वाईल्ड लाईफ टूर्स हँडल करतो सगळ्या इंडियामध्ये. वाईल्ड लाईफ टूर्स त्याचा काही संबंध नव्हता ह्या क्षेत्राशी, पण तो आला आणि त्यांनी तो क्षेत्र सांभाळायला सुरुवात केली. अनिला त्यांनी फक्त आमच्या आम्ही नावं घेतो अनिला, गीता, ह्या लोकांनी त्यांची स्वतःची टीम बनवली. म्हणजे आज आधी नॉर्थ ईस्ट इंडिया हँडल करत होती, त्या नॉर्थ ईस्ट इंडिया पुढच्या व्यक्तीला दिलं आणि स्वतः दुसऱ्या डेस्टिनेशन घेतलं. असं करून करून आम्ही एक टीम तयार केली. आणि त्या टीमचा आणखीन एक महत्वाचा भाग तो म्हणजे मी जे नाव घेतोय अशी अनेक माझ्याबरोबर टीम आहे मोठी, तर त्याचा महत्वाचा जो भाग तो म्हणजे स्मिता. ओके. तर तिची मी तुम्हाला थोडक्यात ओळख करून देतो. 2006 मध्ये पहिल्यांदा टुरिस्ट म्हणून आली आणि आता आज ती डायरेक्टर आहे. तर तिचा प्रवास खूप वेगळा प्रवास आहे सगळा. आणि आमच्या आजच्या ईशा टूर्सचं जे काही आजचं जे स्थान आहे त्याच्यात खूप कॉन्ट्रीब्युशन तिचं आहे. तिने खूप मोठं काम केलंय, टीम बिल्डिंग करण्याचं काम केलंय, पण बरीच कामं, सगळीच कामं तिने केले, माझ्या बरोबरीने केले. आणि त्यामुळे एक प्रत्येक माणसाला एकेकाला म्हणजे बोट धरून, मी म्हणेन बोट धरून आणलं आणि प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने ट्रेन केलं. स्वतःला पण ट्रेन करणं तेवढंच गरजेचं आहे. मी किती शिकवलं तरी सुद्धा समोरचा माणूस पण तेवढा कॅपेबल असायला पाहिजे, स्वयंभू असायला. स्वयंभू असतं तुमच्या भाषेत, तर स्वयंभू असतं तरच ते शक्य होतं. त्यामुळे आमच्याकडे ह्या अशा अनेक स्वयंभूंची फौज आहे आणि त्या फौजेमुळेच आम्ही आज आत्ता उभे राहिलो आहोत. तर आपण स्मिताबद्दल जे आता बोलत होतो, मला वाटतं स्मिताला तुम्ही इंट्रोड्यूस करणारच आहात आत्ताच्या सेशन मध्ये. तर तेव्हा ती स्वतः सांगेल तिच्या प्रवासाबद्दल. नमस्कार स्मिता. नमस्कार. हाय. नमस्कार. तुम्ही आता ईशा टूर्सचे वन ऑफ द डिरेक्टर्स आहात, बरोबर? सो आय गिव्ह यू अ सल्यूट की आधी तुम्ही टुरिस्ट होता आणि आता चक्क वन ऑफ द डिरेक्टर्स ऑफ अ बेस्ट नेम ईशा टूर्स. वाव. म्हणजे परब सरांनी जे सांगितलं की मी आधी माझ्या हॉबीला ते प्रोफेशन कन्वर्ट करण्याच्या अगोदर मी आधी एक्सपिरियन्स घेतला, सगळे पॉझिटिव्ह पॉइंट जाणून घेतले आणि मग एथिकली हे काम केलं. हा एथिक्स मला शब्द फारच आवडतो, फारच प्रिय आहे. कारण ओनली वेन वी आर एथिकल वी कॅन हॅव अ लॉंग 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 लाईफ. आणि ते एथिक्स असल्यामुळे चांगली लोक आपल्या बरोबर जुळून येतात. सो इट वॉज व्हेरी स्वीट अँड करेक्ट अँड इट वॉज व्हेरी युनिक टू हिअर की आपला एक कस्टमर, आपला एक क्लायंट आज आपल्या बरोबर, नॉट जस्ट अ स्टाफ ऑन द रोल्स बट ही इज इन द मॅनेजमेंट टीम, वन ऑफ द डिरेक्टर्स. वाव. सो इफ आय कॅन आस्क यू अ क्वेश्चन, एक प्रश्न विचारू का? प्लीज. हो प्लीज. मला सांगा की 2 प्रश्न आहेत एका प्रश्नामध्ये कंबाईन. पहिला प्रश्न की तुमचा टुरिस्ट म्हणून एक्सपिरियन्स कसा होता ईशा टूर्स बरोबर, आणि सेकंड आज जो तुमचा डेसिग्नेशन आहे, आज जी तुमची डेसिग्नेशन आहे ऍज वन ऑफ द डिरेक्टर्स, तर आता ही जर्नी कशी वाटते? वेल, लडाख म्हटलं की ईशा टूर्स हे बरंच होतं. म्हणजे आम्ही ऍक्च्युली लक्ष्य मूवी बघितला होता एका काजननी आणि मी, अँड वी वॉन्टेड टू गो टू लडाख. आणि मग विचारपूस केल्यावर ईशा टूर्स बद्दल माहिती कळली आणि गेलो होतो ऑन टूर. ऑन टूर वी हॅड लॉट्स ऑफ फन. म्हणजे खूप
जास्त मस्ती केली होती. आमचा ग्रुप पण तेव्हा फॉर दॅट टाइम ईशा टूरचे तसे खूप छोटे ग्रुप असायचे, तर लडाखसाठी तो खूप बऱ्यापैकी मोठा ग्रुप होता. अँड वी हॅड अन अमेझिंग टाइम. म्हणजे खूपच मस्ती केली, खूपच मज्जा केली होती. आणि लडाख, इफ यू हॅव बीन देअर, और फॉर एनीबडी हु हॅज बीन देअर, लडाखच्या प्रेमात पडणं खूप सोपं असतं. म्हणजे इट्स लाईक तुम्ही गेलात आणि प्रेमात नाही पडलात इज लाईक अ सरप्राईज. तर त्यामुळे हजारो बाकीच्या लोकांसारखे मी पण लडाखच्या प्रेमात पडले. आणि द एक्सपिरियन्स वॉज ऑसम, म्हणजे विथ ईशा टूर्स. त्यामुळे नेक्स्ट इयर जेव्हा मला सरांनी ऍक्च्युअली ॲज अ टूर लिडर म्हणून येणार का असं विचारलं, कारण की म्हणजे जी मला ओळखतात लोक त्यांना माहित आहे की मी थोडं जास्तच बोलते, खूप जास्त बोलते ऍक्च्युली. तर त्यामुळे मग त्यांनी मला विचारलं की तू को लीडर म्हणून किंवा टूर लीडर म्हणून येणार का. तर निवड लडाखला फुकट फिरायला मिळेल ह्या इराद्याने म्हणून आय सेड येस. And then it was like a super fun thing. पण एकदा जॉईन झाल्यावर इट वॉज रिअली गुड, कारण ऑलमोस्ट प्रत्येक टूरला तुम्हाला नवीन लोक भेटतात, ओव्हर अँड अबव्ह एव्हरीथिंग नवीन एक्सपिरियन्सेस असतात, त्यामुळे नवीन चॅलेंजेस असतात ओव्हर अँड असं. म्हणजे खूप मजा येते. कुठलाच दिवस, आजचा दिवस आणि उद्याचा दिवस सेम नसतो. त्यामुळे म्हणजे डिसाइड्स द ट्रॅव्हलिंग, द अरेंजमेंट्स, एव्हरीथिंग. पण खूप छान मजा आली. त्यामुळे ऍज अ टुरिस्ट इट हॅड बीन फन. आणि वन्स आय जॉईन द मॅनेजमेंट, और अदर वन्स आय जॉईन ईशा टूर्स, त्याच्यानंतर ऍक्च्युली कळायला लागलं की प्रॉब्लेम्स काय असतात. म्हणजे नुसतं टूर ऑर्गनाईज करणं, कारण ऍज अ टुरिस्ट आपण खूप मस्ती केलेली असते, खूप मजा केलेली असते, एव्हरीथिंग हॅज बीन फन. पण इथे वेन युअर ऑन दी अदर साइड यू रिअलाइज की राईट फ्रॉम अ मेनू डिसाइड करणं, गाड्यांसाठी ड्रायव्हर्सना बरोबर वेळेवर बोलवणं, सो ऑल दॅट, इवन स्मॉल थिंग्स मॅटर. म्हणजे तुम्ही आज हे जेवलात तर लोकांना उद्या तेच जेवायचं नसतं किंवा हे. तर त्या छोट्या छोट्या खूप गोष्टी असतात ज्यांना बॅकग्राऊंड मध्ये मॅनेज करणं खूप आवश्यक असतं. सो ते करायला एकदा सुरुवात केल्यावर देन इट वॉज व्हेरी चॅलेंजिंग. दॅट वॉज द फन ऑफ इट. But from your smile and from your positive aura, we can see that you are amazingly happy, not just with Ladakh, but with all the people who are coming to Ladakh with you. So fabulous, fabulous. Yes. Thank you, thank you, thank you Thank so you. much It for has been a joining lot us. of fun because इसी बहाने. Yeah, thank you. Thank you, Smita. Thank you. God bless. God bless. Yeah. मी एक दोन गोष्टी ऍड करू का? येस येस प्लीज. तिने केल्या होत्या पण ती फार कमी येते कॅमेरावर, त्यामुळे ती विसरली असेल. तर तिला 2 वेळा दलाई लामांसोबत भेटण्याची संधी मिळाली आहे आणि एकदा प्रत्यक्ष दलाई लामांसोबत जेवण घेतलंय. वा. आणि माझ्या मागोमाग माझ्या 135 लडाखचे टूर झाले आहेत आणि स्मिताच्या साधारण 70 वर आली आहे. त्यामुळे 50वी टूर लडाखमध्ये सेलिब्रेट केली होती. त्याच्यानंतर दरवर्षी तिचा वाढदिवस गेली 10 वर्ष लडाखमध्ये साजरा होतो, कारण ही टूर असते आमची 25 जुलैची रात्री दिवस, तेव्हा तो सुद्धा तिथेच साजरा होतो. आणि खूप छान तिने रिलेशन बिल्डअप केलेले आहेत सगळ्या टीम बरोबर, ऍज वेल एज हॉटेलियर्स, सगळ्या लोकांबरोबर. आणि त्याचा खूप फायदा होतो. त्यामुळे मला खूप इझी होतं या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं. आणि माझी आता सध्याची लडाखमधली पोझिशन आहे ती म्हणजे सेलिब्रिटी सारखी झाली आहे. मी फक्त सेलिब्रिटी सारखा जातो आणि ही स्मिता आणि तिची सगळी टीम हे सगळं हँडल करते लडाखमध्ये 200 लोकांना एका वेळेला. तर मस्त मस्त मस्त. तर मला तर आता एक मस्त आयडिया सुचली की म्हणजे तुमच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर मध्ये यायचं असेल तर आधी मी सुद्धा आता लडाखची टूर तुमच्याबरोबर करणार आहे. मस्त आयडिया. हा सरप्राईज पॅकेज आय थिंक सगळ्यांना आवडेल. व्हेरी नाईस, व्हेरी इंटरेस्टिंग. अच्छा, आता तुम्ही लडाख विषयी बोललात तर मला सांगा की लडाख म्हटलं की ईशा टूर्स, आणि तुम्हाला तर मी पाहिलं होतं की तुम्हाला ट्रू फ्रेंड ऑफ लडाख म्हणून हा ऑनर सुद्धा दिलेला आहे, बरोबर? JNK टुरिझमनी, राईट? तर आम्हाला त्याच्याबद्दल सांगा की हे ट्रू फ्रेंड ऑफ लडाख हे कसं झालं. त्याच्या आधी मी सांगेन थोडंसं, कारण आम्ही स्वतःला म्हणतो सगळे, आता आम्ही माझ्या बोलण्यात तुम्हाला मी कधीच दिसणार नाही फारसं, कधीतरी चुकून दिसेल. आम्हीच म्हणतो कारण ही टीम वर्क आहे, हे एका माणसाचं काम नाही. त्यामुळे हे सगळ्यांनी मिळून, जरी हे मला पर्सनली जरी आत्माराम परबला जो ट्रू फ्रेंड ऑफ लडाख दिला असेल पुरस्कार, तरी तो खरं तर तो ईशा टूर्सच्या त्या एकंदर सगळ्या कॉन्ट्रीब्युशनचा तो पुरस्कार आहे. त्याची सुरुवात लडाखची झाली 95 साली. आज हे 25वं वर्ष आहे लडाखची माझं कनेक्शन जे आहे त्याचं.
आणि पहिल्यांदा मोटरबाईकवर गेलो होतो. त्याच्यावरच एक पुस्तक लिहिलं गेलं, लडाख प्रवास सुरू आहे. आणि त्यानंतर मग मी सतत जात राहिलो. लडाखला जायचं तो म्हणून जात राहिलो. मग लडाख मधून मग सारखं कसं जाणार, घरातून मग फॅमिली अलाव करत नव्हती, म्हणून मग ईशा टूर्सचा जन्म झाला. खरं तर खरा सांगायचं म्हटलं तर हा त्याच्या मागचा हा दुष्ट विचार हा होता की मला त्या निमित्ताने फिरायला मिळेल, दाखवायचं की मी बिझनेस करतोय, पण त्याचं बिझनेस नाही झालं हे मला पण नाही कळलं. आणि नंतर मग आणि लडाखची आम्ही आम्ही टी शर्ट आमच्याकडे दरवर्षी आम्ही बनवलो. आमच्या 25 जुलैचा कारगिल विजय दिवस असो किंवा इंडियन आर्मीवर रक्षाबंधनाचा कार्यक्रम असो, अशा सगळ्या कार्यक्रमांसाठी आम्ही ज्याच्याशी आमचा इंडियन आर्मीशी संबंध येतो त्या सगळ्या याच्यामध्ये आम्ही टी शर्ट बनवतो. ट्राय कलर टी शर्ट असतात भारतीय झेंड्याचे, आणि त्याच्या मागे लिहिलं असतं की वी आर इमोशनली कनेक्टेड. सर आवाज. हॅलो, हा बोला सर. तर आम्ही वी आर नॉट कमर्शियली कनेक्टेड विथ लडाख, वी आर इमोशनली कनेक्टेड विथ लडाख. आणि इव्हन आम्ही म्हणजे आम्ही धंदा आणि व्यवसाय म्हणून लडाख कधी कधी पाहिलंच नाही. आमचं ते सगळ्यांचं सेकंड होम आहे. लडाख म्हणजे सेकंड होम वाटतं. प्रत्येकाची चढावड लागली असेल लडाखला कधी जायला मिळते मला. तर त्याच्यामध्ये क्लाउड बस झाला. त्या क्लाउड बस मध्ये सुद्धा आम्ही थोडीफार आमच्या परीने मदत केली, आणि तिथून आम्ही खऱ्या अर्थाने आम्ही लडाखशी जास्त इमोशनली जोडले गेलो. आणि बरीच छोटी मोठी कामं केली आम्ही. छोटस एका शाळेसाठी 35 मुलांच्या शाळेसाठी त्याचं शैक्षणिक पालकत्व घेतलं लडाख बुद्धिस्ट असोसिएशनच्या एका शाळेसाठी. अशी खूप लहान लहान कामं केली आम्ही. त्यातूनच हा पुरस्कार द्यावा असा टुरिझम डिपार्टमेंटला वाटलं असेल. पण एकच मी अभिमान नक्की सांगू शकेल की ईशा टूर्स किंवा आत्माराम परब, वी आर ओनली इन द कंट्री ज्यांना हा पुरस्कार मिळालाय टुरिझम इंडस्ट्रीमध्ये किंवा कुठल्याही याच्यामध्ये. तर आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही अनेक नवीन प्रयोग केले. लडाखमध्ये आम्ही खूप प्रयोग केले. म्हणजे फॅमिली टूर्सना नेणारे आम्ही पहिले पायनियर झालो. आम्हाला तसं त्याच्यात पण तोही पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर मग दुसऱ्या फॅमिलीला घेऊन जाणार, काहीतरी वेगळी काहीतरी त्याला करणं हवी, म्हणून मग आम्ही सुरू केलं. आम्ही भारतीय सैन्याशी इंटरॅक्शन होईल अशा टूर सुरू केल्या. त्याच्यानंतर मग ऍप्रिकॉट ब्लॉसम जो असतो तो दाखवण्यासाठी सुरू केला टूर. लडाख तर तसे ऑफबीट आहे, पण त्याच्याही मधलं ऑफबीट लडाख ती पण एक टूर आम्ही सुरू केली. तर आम्ही 12 महिने टूर करणारे, आम्ही पुन्हा अजून एकदा सांगेन मी, 12 महिने टूर करणारे आम्ही एकमेव आहोत. लडाखच्या -25 मध्ये सुद्धा आमची टूर असते आणि +30 मध्ये सुद्धा टूर असते. तर त्या तुम्हाला मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे भारतीय सैन्याशी जो संवाद साधण्यासाठी त्याच्यामध्ये 25 जुलैची कारगिल विजय दिवस, त्याच्यानंतर 15 ऑगस्ट हा खूप मोठा कार्यक्रम लडाखमध्ये होतो. 26 जानेवारी तेव्हा टेम्परेचर असतं -15-20, तेव्हा सुद्धा आमचा ग्रुप तिथे, किंवा रक्षाबंधनाचा कार्यक्रम इंडियन आर्मीच्या कुठल्या तरी कॅम्पमध्ये जाऊन आम्ही करतो. हे गेली 15 वर्ष सलग चालू आहे. आणि त्याला एक सोशल अँगल दिलेलं आहे. तर त्या सोशल अँगलला मी माझ्या गुरु पुण्याच्या गावस्कर यांना मी देईन. त्यांच्यामुळे मला हे सोशल अँगल मला लक्षात आला, आणि त्यातून प्रत्येक गोष्ट करताना, प्रत्येक टूर करताना आम्ही ती सोशल अँगल त्याला कसा जोडला जाईल याचा विचार नेहमी केला. आणि त्यातून आम्ही हा व्यवसाय करता करता या गोष्टी सुद्धा करायचा आम्ही प्रयत्न केला. त्यामुळे लडाख हे आमच्यासाठी सर्वस्व आहे. आम्हाला लडाखने सगळं आम्हाला दिलं, जे काही दिलंय ते लडाखनेच दिलंय. त्याच्यानंतर मग आम्ही इकडे तिकडे हात पसरवतो. सो स्वीट. म्हणजे तुम्ही जे सेकंड होम म्हणताय ते सेकंड होम फक्त नावापुरतं नव्हतं, सुपरफिशियल नव्हतं. तुम्ही इमोशनली सोशली कनेक्टेड होता, म्हणून तिथे प्रॉब्लेम आला तरी तुम्ही आपल्या कुटुंबाला जशी मदत करणार तशीच तुम्ही मदत केली. आणि शाळेच्या मुलांना म्हणा किंवा तिथल्या लोकांसाठी म्हणा. व्हेरी स्वीट. नो वंडर यू आर अ ट्रू फ्रेंड ऑफ लडाख. व्हेरी नाईस. गॉड ब्लेस यू. व्हेरी नाईस. सर, माझा आता नेक्स्ट प्रश्न, तुम्ही जेव्हा एवढे इमोशनली सोशली कनेक्ट आहात, तुम्हाला हा हॉबीच वाटतो, तर काही मजेदार इमोशनल मोमेंट्स घडलेत का कुठल्याही टूरवर? मजेदार तर खूप 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 घडतात. म्हणजे त्याला काहीच म्हणजे त्याच्यावर अख्खं पुस्तक तयार करता येईल एवढे ते अनुभव आहेत. पण मी तुम्हाला असे काही अनुभव सांगेन की थरारक अनुभव खूप जास्त आहेत. कारण लडाख इज ऑल अबाउट ऍडव्हेंचर.
जरी आज आपण किती हजारो लोक, आम्ही आज जवळजवळ 15,000 लोकांना लडाखला नेले आणि सगळ्या एज ग्रुपमध्ये, अगदी 2.5 वर्षापासून ते 85 वर्षापर्यंत. तर 2.5 वर्ष, 2.5 वर्ष सगळ्यात छोटी आमची खुशी भिवंडीकर, आणि त्या फॅमिलीने 4 वेळा लडाख केलं त्याच्यानंतर. तर तर आणि लडाख आणि पुन्हा असं आहे अजूनही की त्यांना एकदा जाऊन पोट भरत नाही, पुन्हा परत जायची इच्छा होते. आणि त्याच्यामुळे स्मिता परत जॉईन झाली, नाहीतर फुकट फिरायला मिळणार लडाखला म्हणून ती जॉईन झाली होती खरं तर पहिल्यांदा. अशी अनेक लोक आहेत की जी लडाखला अनेक वेळा आली आहे. तर तुमचा जो प्रश्न आहे मजेदार किंवा अशा घटनांचा, त्या खूप आहेत. म्हणजे खरं सांगायचं तर त्याला वेळ कमी पडेल, पण मी तुम्हाला एक छान मजेदार गोष्ट सांगतो. ती म्हणजे आणि थोडीशी इमोशनल पण आहे. आमचे एक महादेव नाईक म्हणून आहेत आमचे काका, त्यांचे मित्र त्यांना सोबत घेऊन आले होते. आणि त्यांनी म्हटलं होतं की ह्या माणसाला तू जिंकलंस ना तर तू जिंकलास, तुला सगळं 100 मार्क. कारण ह्या माणसाने प्रत्येक वेळेला प्रत्येकाला एवढा झापलेला, सगळ्या टूर कंपन्यांच्या टूर लिडर्सना आणि टूर मॅनेजर्सना चुका केल्या की त्यांना जाम झापतो, बघत नाही पुढचं. मी काय वेगळं काय करणार नाही, मी जे सगळ्यांसाठी करतो तेच करणार. आणि 5वा का 6वा दिवस होता, पँगॉंग लेकवर आम्ही गेलो होतो. आणि ते माझ्या जवळ आले आणि म्हणाले की आत्माराम इकडे ये. आणि ते बोलत, ते त्यांचा आवाज असा कणकणीत होता एकदम. तर त्यांनी जरा ह्यांनीच बोलवतं, मला वाटतं की आता काय वेगळं झापायच्या मूडमध्ये बहुतेक, असं मला वाटतं. चेहरा असू वगैरे काही नाही. त्यांनी मला जवळ बोलवलं आणि मला असं जवळ घेतलं आणि अक्षरशः मुका घेतला आणि म्हणाले तुला काय पाहिजे ते सांग, मी आता बस, आता मी मला इथे प्राण गेला तरी हरकत नाही वगैरे, अशा गोष्टी बोलायला लागले. आणि तो जो अनुभव होता ना, तो एवढा भारी होता तो, म्हणजे मी त्याला खरं शब्दात नाही सांगू शकत. कारण ते आपण जिंकलो ह्याचं हे नव्हतं, पण एक व्यक्ती एवढ्या लेवलला जाऊन खुश झाला. आणि मला हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो, 135 वेळा लडाखला जाता सारखं त्या लडाखला कंटाळा येत नाही का? तर माझा त्याच्या मागचं एकच उद्दिष्ट असतं ते, माझं म्हणजे आमच्या सगळ्यांचं, आम्ही सगळे ते एन्जॉय करतो की प्रत्येक जण त्या ठिकाणी जाऊन जो आनंद चेहऱ्यावर दिसतो ना, त्याच्यामध्ये त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्याही अभिप्रायाची, कुठल्याही टेस्टिमोनियलची किंवा कुठल्याही त्या व्हिडिओ टेस्टिमोनियलची गरजच लागत नाही. त्या चेहऱ्यावरचा आनंद सगळं सांगून जातो. आणि तो आनंद बघायला मिळला ना, हा सगळ्यात आमच्यासाठी तो असा आनंदी क्षण असतो. आणि ते हे क्षण आम्हाला सतत मिळत असतात आणि त्याच्यासाठी आम्ही झटत असतो म्हणायला हरकत नाही की लोक आपल्या बरोबर आलेला प्रत्येक माणूस हा खुश होऊन जायला पाहिजे. आता काही वेळेला आपल्या कंट्रोलमध्ये नसतात गोष्टी, पण तरी सुद्धा लोक समजून घेतात. मी याच्यासाठी आम्ही आमच्या आधीच्या जे सगळे टुरिस्ट होते, साधारण 2003 ते 2007 या पिरियडमध्ये टुरिस्ट, त्यांना मी हा सगळं क्रेडिट देतो. कारण त्या काळामध्ये आज जे लडाखला आहे त्यातले 20% सुद्धा नव्हतं, ना हॉटेल्स, ना फूड, ना गाड्या, काहीच नव्हतं. पण त्या लोकांनी जे काय होतं त्याच्यामध्ये आनंद घेतला आणि मला सपोर्ट केला. आणि तो सपोर्ट कदाचित जर केला नसता तर माझी कस्टमची नोकरी होतीच, कशाला उगाच दोघांच्या शिव्या खायला आपण काम करायचं, त्यापेक्षा आपली नोकरी. पण त्याच्यात जो सतत लोकांचा हे मिळत होता, उत्साह, प्रेरणा मिळत होती किंवा त्यांच्याकडून जे प्रोत्साहन मिळत होतं, त्यामुळे ते सतत एक स्टेप पुढे याची इच्छा होत होती. आणि ते आजही आम्ही अनुभवतोय आणि आजही ते एन्जॉय करतोय. लोक जेव्हा आपल्याबद्दल चांगले बोलतात, आजही आम्ही जे काही काम करतोय त्यातलं 90% हे वर्ड ऑफ माउथवर होतं. आम्हाला पेपर ऍडच्या मधून आमच्याकडे फार कोणी कमी लोक येतात ती सगळी कोणाच्या रेफरन्सनी येतात. आणि तो खूप महत्वाचा वाटतो मला. कारण ठीक आहे, त्यामुळे आमची साईज फार मोठी नाहीये, पण आम्ही एन्जॉय करतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण समाधानी असणं गरजेचं आहे. ते आम्ही खूप समाधानी आहोत आणि आम्ही जे काही करतोय त्याला ते आम्हाला आवडतं आणि आनंद घेतो. करेक्ट. तर तुमचं सिक्रेट आहे सेल्फ सॅटिस्फॅक्शन. आणि तुम्हाला हे पॅशन प्रेन्युअर एकदम परफेक्ट विशेषण दिलेलं आहे, परफेक्ट. कारण हे पॅशन आहे म्हणूनच तुमचं एवढं गुडविल तयार झालेलं आहे, एवढं तुम्ही इन्व्हॉल्ड आहात. आणि ती इन्व्हॉल्वमेंट एवढी कंटेजियस आहे की तुमच्या टीम पर्यंत गेलेली आहे. आणि ती टीम पासून तुमच्या सगळ्या क्लायंट, कस्टमर हा शब्द जरा आता वेळ वाटतोय, तुमचे सगळे साथीदार म्हणतात. आमच्याकडे क्लायंट आणि कस्टमर शब्द आम्ही गेस्ट म्हणतो. म्हणजे आमच्या टूरवर येणारी माणसं ही आमचे पाहुणे आहेत आणि पाहुण्यांना आपण ज्या पाहुण्यांसाठी जे करतो तेच आपण करायला पाहिजे, हा त्याच्या मागची भावना आहे. वा,
तर तुमचे जे गेस्ट आहेत म्हणून तुमच्याविषयी एवढं सुंदर वर्ड ऑफ माउथ आणि गुडविल तयार करतात. फॅन्टास्टिक फॅन्टास्टिक. आपले आज काही व्ह्युअर्स कनेक्टेड आहेत प्रश्नांबरोबर, कमेंट्स बरोबर. सो थँक्यू मिस्टर व्यंकटरामन, थँक्यू डॉक्टर दीपा, थँक्यू भावना, थँक्यू वसुंधरा, थँक्यू संध्या. हे आमचे थँक्यू मीनू मेहता, थँक्यू दीपाली, थँक्यू रेश्मा, थँक्यू सरोज, थँक्यू नमिता. खूप महिला मंडळ आहे इथे. व्हेरी व्हेरी गुड. थँक्यू अल्पा, थँक्यू मिस्टर महेश, थँक्यू रेश्मा कदम, थँक्यू मिस प्रफुल्ला गोखले, योगेश कुलकर्णी. थँक्यू सो मच. Please continue asking your questions and you have to win some fantastic books he has written. सर, आता बुक्स विषयी आपण बोलतोय तर आम्हाला सांगा, तुमचे 2 बुक्स आहेत, तर त्यांच्याविषयी का हे करायचं असं का सुचलं? एक तर पहिला जो माझा अनुभव आहे तो ते फक्त पुस्तकच नाही तर त्याच्यावरती फिल्म बद्दल सुद्धा बोललं गेलंय की याच्यावर फिल्म व्हायला पाहिजे. कारण तो असा तो थरारक अनुभव आहे. म्हणजे मुंबई ते लडाख ही मोटरबाईक एक्सपिडिशन केली होती. त्याच्या 3ऱ्याच दिवशी आम्ही एका ठिकाणी अडकून पडलो आणि त्याच्यानंतरचे 17 दिवस आम्ही एकाच ठिकाणी अडकून पडलो. ते शेवटचे 6 दिवस विदाउट फूड होतो आम्ही. तर आणि त्या एकंदर पुढच्या काय दिवसांमध्ये, सगळ्या दिवसांमध्ये साधारण 8 ते 10 वेळा आम्हाला म्हणतात ना की अमिताभचा जो डायलॉग आहे, मौतची अपॉइंटमेंट आहे काय, तशी अपॉइंटमेंट आम्ही रोज घ्यायचो आणि आम्हाला असं सांगितलं नाही आता सध्या वरती भरती नाही, तुम्ही परत जा. अशा प्रकारे आम्ही 10 वेळा तरी किमान आम्ही मृत्यूशी झुंज जी म्हणतो ती आम्ही पाहिली आहे. आणि 6 दिवस विदाउट फूड असणं हीच एक वेगळी गोष्ट आहे. ते आता जे सध्या आपण लॉकडाऊन म्हणतोय ते आम्ही स्वतः 17 दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये होतो, पण विदाउट फूड होतो आम्ही शेवटचे 6 दिवस. तर ते खूप थरारक आहे, जे काय आहे ते खूप थरारक आहे. आणि त्यामुळे ते जेवढ्या लोकांना मी सांगितलं ते प्रत्येक जण मला हेच सांगायचं की ह्याच्यावरती पुस्तक व्हायला. आणि एकदा लोकसत्ताच्या ऑफिसमध्ये कुमार केतकर तेव्हा लोकसत्ताचे संपादक होते, तेव्हा ते म्हणाले की याच्यावर पुस्तक व्हायला पाहिजे आणि तुला मी मदत करतो पुस्तक तयार करण्यासाठी किंवा पुस्तक तयार करून त्याचं प्रकाशन करण्याची मी जबाबदारी. पण त्याच्यानंतर पण ते पुन्हा राहिलं. पण त्याच्यानंतर नरेंद्र प्रभू यांनी पुस्तक लिहिलंय ते त्यांच्या नावाप्रमाणेच आले, प्रभू म्हणूनच आले. 2007 मध्ये ते सुद्धा टुरिस्ट म्हणूनच आले. आणि 4थ्या दिवशी त्यांनी मला डिक्लेअर केलं की माझे पैसे वसूल झाले, आता माझ्याकडे तुला जे काही काम करून घ्यायचं ते करून घे, आता मी तुला मला स्वाधीन केलंय तुझ्या हाती. आणि त्याच्यानंतर ते चांगले मित्र झाले, आमच्या परिवाराचा भाग झाले आणि त्यांनी फॉलोअप केला. आणि सगळ्यात महत्वाचा फॉलोअप हा स्मिताचा आहे, कारण हे पुस्तक स्मिताने फॉलोअप केलं नसतं माझा आणि प्रभूंचा तर हे पुस्तक अजूनही आलं नसतं कदाचित. कारण जवळ 3 वर्ष लागली आम्हाला पुस्तक लिहून तयार करून ते पुस्तक आणायला. तर हे प्रत्येकाने वेगवेगळ्या लोकांनी त्याच्यामध्ये येऊन त्यांचा हातभार लावलेला आहे. त्यानंतर ते पुस्तक आलं. त्या पुस्तकाची खूप मोठी म्हणजे सक्सेस स्टोरी आहे. हे पुस्तक पहिलं प्रकाशित झालं, त्याची फर्स्ट कॉपी प्रकाशित झाली लडाखमध्ये आणि ती सुद्धा तेव्हाचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या असते. त्याच्यानंतर पहिलं पुस्तक वाचलं, जे वाचक आहेत ते पहिले वाचक म्हणजे लडाखचे लेफ्टनंट जनरल रवी दस्ताने, त्यांनी पुस्तक पहिलं वाचलं. त्याच्यानंतर ते पुस्तक पहिलं प्रकाशित झालं मुंबईमध्ये, तेव्हा डॉक्टर प्रेमानंद रामाणी, प्रवीण आमरे, रेणू गावस्कर अशा दिग्गज लोकांनी त्याचं प्रकाशन केलं. दुसरं प्रकाशन पुण्यामध्ये निनादराव बेडेकरांच्या हस्ते झालं. तिसरं प्रकाशन मुंबईमध्ये आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या हस्ते झालं. आणि चौथ्या पुस्तकाचं प्रकाशन सिडनीमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये रघुनाथ माशेलकरांच्या. त्यामुळे हा पुस्तकाचा सुद्धा एक वेगळा प्रवास आहे. आणि तो त्याचं नशीब म्हणतात तसं आहे पुस्तकाला. पण गंमत म्हणजे त्या पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळू शकले असते, पण आम्ही त्या पहिल्या वर्षामध्ये आम्ही विसरूनच गेलो की ते पुस्तक पाठवायचं असतं त्याच्यासाठी. त्यामुळे त्या पुस्तकाला कुठलंही बक्षीस नाही मिळू शकलं. पण आतापर्यंत 9,000 कॉपीज त्याच्या छापल्या, 4 आवृत्त्या झाल्या. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट, त्याची इंग्लिश आवृत्ती पण झाली, ती सचिन तेंडुलकरच्या हस्ते मी केली. तर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या हस्ते होणं खूप मोठी गोष्ट आहे आणि ती पण प्रत्यक्ष त्याच्या घरी जाऊ. तर हे झालं पहिलं पुस्तक. दुसरं पुस्तक आहे हे प्रवासी गीत माझे. त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की हे फक्त लडाख होत आहे पहिल्या पुस्तकात,
दुसऱ्या पुस्तकामध्ये मी जे काही जगभर प्रवास केले वेगवेगळ्या देशांमध्ये, त्या प्रवासांची प्रवास वर्णन आहेत, पण त्याच्याबरोबर त्याला अनुभवांची जोड आहे. त्यामुळे फक्त प्रवास वर्णन नाही, फ्लॅट प्रवास वर्णन नाही, त्याला अनुभवांची जोड दिली. आणि ते नरेंद्र प्रभूंनी पुन्हा ते माझ्या वतीने लिहिलं ते पुस्तक आणि खूप सुंदर झालं ते पुस्तक. आणि त्याची त्यातून पहिलीच आवृत्ती आहे, दुसरी आवृत्ती यायची आहे. तर अशी ही 2 पुस्तकं, त्याचा प्रवास पण खूप इंटरेस्टिंग आहे. आता तिसरं पुस्तक रेडी झालंय कम्प्लीट लॉकडाऊन मध्ये, ते आहे अराउंड आर्टिक. अराउंड आर्टिक म्हणजे आर्टिक सर्कलचे 8 देश आहेत, त्या देशांमध्ये मी जी काही भटकंती केली आहे किंवा लोकांना घेऊन गेलोय ते त्याच्याबद्दलचं इन्फॉर्मेशन. कारण आर्टिक सर्कलमध्ये जाणं इट्स अ ग्रेट थिंग. तर त्या देशातले 80 देश मी फिरून आलोय. ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुस्तक कम्प्लीट केलं आम्ही, मी आणि प्रभूंनी या लॉकडाऊन पिरियडमध्ये. आणि 4थ्या पुस्तकाची तयारी चालू आहे आता. या लॉकडाऊन संपेपर्यंत 4थं झालेलं असेल पूर्ण. त्याचं नाव असणार आहे आत्माची डायरी. कारण माझ्या त्यांच्यावर लिहिलं, प्रेरणा ज्यांनी दिली त्यांच्यावर लिहिलं. तर अशी ही पुस्तकांची. आणि त्याचं मुख्य कारण लडाख, मी हे कसं झालो लेखक, त्याला सुद्धा कारण लडाखच आहे. कारण लडाखला 2005 मध्ये पहिल्यांदा मी विंटर लडाख कसं असतं, विंटरमध्ये लडाख कसं असतं हे बघण्यासाठी म्हणून पहिल्यांदा गेलो. आणि तो अनुभव घेतला. -20, -25 डिग्री टेम्परेचर मध्ये लोक कशी राहतात, मी कसं राहू शकलो हे आलो. आणि मी गप्पा मारता मारता आत्ताचे लोकप्रभाचे संपादक विनायक परब यांच्याशी बोलताना ते म्हणाले, काम कर, हे लिहून दे मला, मी काय सांगतो. म्हटलं मला काय लिहायला, म्हणाला प्रयत्न कर, आपण काय असेल तर मी अडचण मी तुला मदत करेन. आणि तसा मी तो एका बैठकीत लेख लिहून काढला फक्त अर्ध्या पाऊण तासामध्ये. आणि एकही शब्द न कापता एडिट करता विनायक परब छापला. आणि त्या दिवशी माझ्या त्या लेखकाचा जन्म झाला म्हणायला. आणि मग हळूहळू करेक्ट. मस्त मस्त. तर परब आणि प्रभूची कॉम्बिनेशन झाली आणि तुम्ही लिहायला सुरुवात केली. आणि तुम्ही एवढे इमोशन्स आणि एवढे लेयर्स तुमचे एक्सपिरियन्सचे त्याच्यात घातले. आय थिंक इट इज अ पर्सनल डायरी विथ पिक्चर्स, नाही का? आणि या पर्सनल डायरी विथ पिक्चर्सला एवढा काय म्हणतात, एवढं प्रेम मिळतंय. तुम्हाला अवॉर्ड नाही भेटले तरी हरकत नाही सर. एवढ्या दिग्गज लोकांनी ते लॉन्च केलेलं आहे आणि एवढं तुम्हाला प्रेम मिळतंय. आय थिंक दॅट इज द बिगेस्ट अवॉर्ड यू कॅन हॅव. आय थिंक यू हॅव ऑलरेडी गॉट अवॉर्ड अँड यू आर इन एव्हरीबडीज हार्ट. अवॉर्ड कदाचित एका वर्षासाठी असेल, दुसऱ्या वर्षी दुसरं येईल, पण एकदा तुम्ही हृदयात आलात की यू आर देअर परमनंटली. सो आय थिंक दॅट इज द बेस्ट रिवॉर्ड, best award. So great. We have got Nitinji Poddar also, who has joined us. He says Atma is the true Atma of Leh Ladakh tours. He is the brand ambassador of that region. Great dedication and great hard work. Thank you Nitinji. Dr. Deepa says highlights of tour is Pagong Lake and it was just out of the world. Best wishes to the tour company. Thank you Dr. Deepa. I'm waiting for some wonderful questions. Don't you want to have the wonderful book which he has written so lovingly? We have, yes. Good afternoon, ma'am. A compliment ahe. The commitment with which you invite very much established people from different walks of life, like Mr. Atmaram Parab, to know his great efforts and experiences he had as a great tour organizer to Ladakh, etc., to enable us to know the first-hand experience of such a beautiful region of our great country. Thank you and wish you all the very best. Thank you so much. You made our day. This is what exactly we are striving to do. Bringing you some fantastic swayambhus so that we can all treat our citizens as a family member and do what best we can. Thank you so much for connecting with us. Sir, आता मी नेक्स्ट प्रश्न विचारते की तुमचे टूर्सचे हे सगळे इमोशनल USPs आहेत, बरोबर? जे लोकांशी तुम्ही कनेक्ट करता. गेस्ट पण नाही, मला वाटतं आता गेस्ट पण नाही, तुम्ही फैमिली मेंबरच त्यांना समझता. गेस्ट भी मुझे लगता है थोड़ी देर आता है और चला जाता है, लेकिन आपका गेस्ट तो आपके साथ जुड़ ही जाता है, लाइफ लॉन्ग के लिए. तो ये गेस्ट, ये डेफिनेशन बहुत ही छोटा रह गया. तर मला हे सांगा, तुमचे ऍक्च्युअली USPs काय आहेत ईशा टूर्सचे? आमचे USP आम्ही काही प्लॅन केलेले USP नाहीये, पण आम्ही ते ड्युरिंग दॅट जर्नी आम्ही विचार केला की हे असं असायला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे आम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट तीच केली की नियमांच्या चौकटीत कधीच आम्ही काम नाही केलं.
की जनरली तुम्ही कुठल्या टूर कंपनीमध्ये जा, तुम्हाला टूर एस्कॉर्ट असतो, टूर मॅनेजर असतो, युनिफॉर्म मध्ये असतो. आमचा कधी युनिफॉर्म मध्ये नसतो. मी सांगतो युनिफॉर्म घालायचाच नाही आपण त्यांच्यातले एक व्हायला पाहिजे. त्यांच्यातले एक व्हायला पाहिजे, तेव्हा तुम्हाला ते जवळचे वाटत नाही. तर काय होतं की तुम्ही एका तीरावर असता आणि तुमचे टुरिस्ट एका तीरावर असतात. त्यामुळे तुम्ही एकत्र येऊ नाही शकत. जरी तुम्ही शरीराने आला तरी मनाने येऊ नाही शकत. त्यामुळे आम्ही तो एक पहिला नियम आम्ही स्वतःचा तयार केला. आणि अनेक आम्ही नियम तोडलेच म्हणायला हरकत नाही, चौकटी असतात ते. तर बऱ्याचदा टूर मॅनेजर्सना एक लिस्ट दिली असेल, डू अँड डोंट्स. त्याच्यामध्ये डोंटची मोठी लिस्ट असते की हे करायचं नाही, ते करायचं नाही, जास्त हसायचं नाही, जास्त मैत्री नाही करायची वगैरे वगैरे वगैरे. पण आम्ही लोकांना सांगतो की तुम्ही एक 3 लाईन ठेवायला पाहिजे तुमच्यामध्ये आणि तुमच्या गेस्ट मध्ये, की ज्याच्यामध्ये तुम्ही त्यांचा तुमच्याकडून म्हणजे अति ओपन स्वभावामुळे असं नको व्हायला की ते दुखावले राहतील. पण तुम्ही त्यांच्यात एक अशा पद्धतीने राहा, मस्ती करा, मजा करा, त्यांच्या बरोबर बसा जेवायला, त्यांच्या बरोबर नाश्ता करा, त्यांच्याशी गप्पा मारा. तर हे सगळं आम्ही करतो. आणि ती वन ऑफ द युएसपी म्हणताय. आणि सतत नव्याचा शोध, नव्याचा ध्यास म्हणायला हरकत नाही. नवीन काय करता येईल हे याचा सतत शोधत असतो आम्ही. आणि त्या वेळी आलेल्या लोकांना आम्ही सांगतो, आम्ही हे कधीतरी सांगतो की आम्ही पहिल्यांदा आम्ही हे सगळं केलंय, आम्ही नव्याने करतोय, सांगतो की तुमच्यासाठी हे नव्याने करतोय, आपण हे नवीन ट्राय करतोय. आणि लोक पण म्हणतात अरे अरे वा छान, आम्ही यायला तयार आहोत. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो की मी अनेक टूर केले आहेत. नवीन टूर जेव्हा प्रमोट करायचे असतात, एखादी नवीन टूर मला करायची असेल तर मोरोकोला जायचं, तर मी अशा काही लोकांना विचारतो की मोरोकोला चाललंय, पण ही टूर आहे माझी, मला काहीच माहित नाही, येणार का? तर मला शेवटी थांबवावे लागते, मला ती तो ग्रुप अशा सगळ्या माझ्या रेकी टूर असतात, त्या सुद्धा ग्रुप टूर होतात. ही सुद्धा आमचे वेगळे पण आहेत, ग्रुप टूर होतात. आणि ती लोक जी आलेली असतात ती कुठली कंप्लेंट नसते. ते म्हणतात तू आहेस ना, तुम्हाला आम्हाला काही टेन्शन नाही, घेऊन जाशील तिथे आम्ही जाणार. तर हा जो विश्वास आहे हा खूप मोठा आहे. आणखीन एक गोष्ट मी युएसपीच्या बाबतीत सांगेन किंवा युएसपी सारखी वापरता येईल आता, जी फ्युचरमध्ये आम्हाला खूप उपयोग होणार आहे, ती म्हणजे आम्ही इंटरनॅशनल टूर ज्या करतो याच्यामध्ये साधारण 50 ते 55 सीट बस असते. आणि आमचा एक स्वतः नियम केलाय की प्रत्येक माणसाला एक विंडो मिळाली पाहिजे, अशा पद्धतीने साईज ठेवायची. त्यामुळे साधारण 25 ते 26 लोक. फक्त एकदाच मला आठवत आहे की आमचा ग्रुप साईज 40 झाला होता. त्याचं कारण पण असं होतं की एवढी क्लोज लोक होती की कोणाला नाही म्हणायचा हा प्रश्न पडत होता. म्हणून मग शेवटी 40 वरती थांबावं लागलं मला. पण त्याच्या व्यतिरिक्त कुठलीच टूर अशी नाही की 20, 22, 25 एवढाच ग्रुप असतो. त्यामुळे नवरा बायको जरी असले तरी त्यांना कंपल्शन नसतं बाजूबाजूला बसायलाच पाहिजे. त्यामुळे काही नवरा बायको खुश असतात की मला बायको बाजूला लोकांना बसतात आणि छान एन्जॉय करतात. त्यामुळे आता जेव्हा कधी हा नवीन नॉर्म्स येणार आहेत आफ्टर कोविड, सोशल डिस्टन्सिंग, ते ऑलरेडी आम्ही गेली 10 वर्ष करतोय. आम्ही एका बसमध्ये गेले 10 वर्षापासून करतो. त्यामुळे आम्हाला काहीच फरक नाही पडणार. आमच्यासाठी तेवढीच लोक घेऊन जायचे. त्यामुळे तो एक छान युएसपीचा तो भाग म्हणता येईल. आणखीन दुसरा एक मुद्दा, आम्ही इंटरनॅशनल टूर्स ना अगदी भारताच्या टूरला सुद्धा आमची टूर संपली, आमची जबाबदारी संपली, टूर लीडरची जबाबदारी संपली, त्याच्यानंतर सुद्धा आम्ही लोकांना विचारतो कोण तयार आहे रात्री फिरायला यायला कोण तयार आहे, तर चला माझ्या बरोबर किंवा आमच्या बरोबर. नॉट ओनली मी, आमचे सगळे टूर लीडर. आम्ही त्यांना हे सांगितलेलं की ऍडिशनल म्हणजे न सांगता दिलेले एक्स्ट्रा टॉपिंग आपण जे सांगून देतो ना की ही तुम्हाला एक्स्ट्रा टॉपिंग, ते न सांगता दिलेलं टॉपिंग आहे. आणि लोक खूप खुश होतात की लोकल ट्रामनी फिरतोय आपण, लोकल ट्रेननी फिरतोय किंवा चालत रात्रीच्या, कारण प्रत्येक शहरही रात्री बघण्यासाठी वेगळी असतात आणि त्याची तर ती त्याची एक मजा असते. त्यामुळे तो प्रकार आम्ही आमच्या टूर्स मध्ये करतो. पुन्हा आम्ही म्हणजे सगळेच लोक मला वाटतं सांगतात की आम्ही भारतीय जेवण देतो, आणि आम्ही प्राऊडली सांगतो आम्ही भारतीय जेवण देत नाही. कारण आपण भारतीय जेवण जेवायला परदेशात जात नाही ना. परदेशात आपण इथलं काहीतरी नवीन बघण्यासाठी, जेव्हा जे काहीच नसतं तेव्हा भारतीय जेवण घ्यायला हरकत नाही. पण काही ठिकाणी तुम्हाला तिथलं लोकल क्युझिन सुद्धा टेस्ट करायला पाहिजे, काय खातात लोक ते कळायला पाहिजे. आणि ऑब्व्हियसली व्हेज असतात त्यांना सुद्धा हा प्रॉब्लेम कधी येत नाही. कारण आम्ही आता आईसलँडला गेलो होतो. अख्ख्या आईसलँडमध्ये एकमेव इंडियन रेस्टॉरंट आहे, तिथे एकच जेवण आम्ही केलं, बाकी सगळी जेवण आम्ही लोकल जेवलो. आणि त्यातली 90% लोक व्हेजिटेरियन होती, पण प्रत्येकाने एन्जॉय केलं. आणि गंमत म्हणजे काही लोक आम्हाला सांगतात तुमच्यावर आम्ही येतो त्याचं कारण हेच आहे की तुम्ही इंडियन जेवणाचं
कंपल्शन नसतं, जबरदस्ती नसते. तर तो एक आमचा आणखी एक USP म्हणता येईल मला. आणखी दुसरा एक गोष्ट आहे की म्हणजे जिथे गरज आहे तिथे हॉटेल्स ही सिटीमध्ये असायला पाहिजे आणि जिथे गरज आहे तिथे सिटीच्या बाहेर छान निसर्गाच्या वासाने असायला पाहिजे. ह्याचा आम्ही बॅलन्स खूप छान ठेवतो आणि त्यामुळे लोकांना आवडतं. म्हणजे प्रत्येक वेळेला लोक त्या निसर्गाबद्दल बोलतात, टूर बद्दल बोलतात, पण हॉटेल्स बद्दल सुद्धा बोलतात की हे हॉटेल काय सुंदर लोकेशनवर होतं, की छान आपण की मस्त आपण सिटी सेंटर मध्ये फिरू शकत होतो. रात्री 12-1 वाजेपर्यंत आम्ही भटकत असतो. म्हणजे आम्ही टूर लिडर सुद्धा तेव्हा किती दमलेलो असतो, पण कारण त्यावेळेला आलेले लोक नवीन असतात, त्यांना एक आनंद कसा मिळणार. आम्ही जर बरोबर नाही गेलो तर त्यांना सांगू नाही शकत की तुम्ही जाऊन घेऊन या. तर करायचं. तर या सगळ्या गोष्टी आम्ही खूप आत्मीयतेने करतो आणि मला वाटतं त्यामुळेच लोकांना तो आपलेपणा वाटतो आणि त्यामुळे लोक म्हणतात की ही USP आहे. लोकांनी सांगितलेली USP आम्हाला, आम्ही ठरवलेली USP नाही. करेक्ट. तर मला असं वाटतं सारे नियम तोड दो लेकिन गेस्ट को जोड दो. आय थिंक दॅट इज युअर USP. आणि जे तुम्ही सरप्राईज टॉपिंग्स देताय, फक्त नाईट टूर नाही, कस्टमर्सना संधी देता तुम्ही की तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही टूर मॅनेजर व्हा, अजून आवडलं तर तुम्ही डायरेक्टर सुद्धा व्हा. आय थिंक दॅट टॉपिक नोबडी कॅन टॉप दॅट. सो फॅन्टास्टिक टॉपिक्स अँड फॅन्टास्टिक USP. त्याच्यावर मी एक वाक्य मी बोलेन, मग तुम्ही जे म्हणाला ते आम्ही अजून एक नवीन ऍडिशनल गोष्ट आम्ही केली आहे, ती म्हणजे आमच्या टुरिस्ट, जसे आम्ही स्मिता जॉईन झाली, अनिला जॉईन झाली, गीतांजली जॉईन झाली, हे आमच्याबरोबर कुठल्या ना कुठल्या मार्गाने टुरिस्ट आणि याच्यातूनच आलेली लोक आहेत. तर अशी अनेक लोक आमच्याबरोबर आत्ता जोडलेली आहेत. साधारण 25 लोक आहेत की वर्षातून 1 किंवा 2 टूर ऍज अ टूर मॅनेजर काम करतात नाही म्हणणार की मदत करतात मी म्हणते, कारण त्याच्यामध्ये कोणताही कमर्शियल नसतं, 1 रुपया सुद्धा घेत नाहीत. आणि ही सगळी मंडळी आपापल्या क्षेत्रातली दिग्गज मंडळी आहेत. कोणी डॉक्टर आहे, कोणी वकील आहे, कोणी मॅजिस्ट्रेट आहे, कोणी स्वतःचा बिझनेस चालवतो, पण ही सगळी पॅशनेट लोक आहेत आणि फक्त प्रेमाखातर, म्हणजे आमच्यावर असलेल्या प्रेमाखातर फक्त येतात आणि एक टूर करतात. आणि ह्या आमच्या प्रयोगाला लोकांनी एवढा प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे, कारण लोक म्हणतात की हा वेगळाच प्रकार आहे की आमच्यावर येणारा टूर मॅनेजर हा एक कोणी लेखक आहे, कोणी डॉक्टर आहे आणि आपापल्या क्षेत्रातली मोठी लोक आहेत आणि तरी पण आमच्या बरोबर काम करतात. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधता येतो लोकांना, तो खूप वेगळा असतो आणि अनुभव शेअरिंग करता येतात. त्यामुळे हा आणखीन एक USP म्हणता येईल. राईट. किती भरपूर USPs. आय थिंक तुमचा ब्रोशर एक सेपरेट पेज ऑफ USPs, फॅन्टास्टिक USPs आणि फार ऍक्च्युली युनिक आहेत. फक्त USP नाहीये, दे आर सुपर युनिक. जसं VIP, व्हेरी व्हेरी VIP असं आहे तुमचं. सुपर गुड. आता आमच्याकडे एक प्रश्न आलेला आहे, मॅडम मीनू मेहता यांनी विचारलेला आहे. क्वेश्चन आहे की हाऊ युअर टूर्स विल चेंज इन द पोस्ट कोरोना टाइम्स. पोस्ट कोरोना, येस, पोस्ट कोरोना आपले टूर्स कसे चेंज होतील? कसं आहे की आता ऍट दिस मोमेंट त्याच्यावरती भाष्य करणं तेवढं सोपं नाहीये. एक्झॅक्टली कसं होणार आहे ते आता सध्या काहीच आयडिया देऊ नाही शकत. पण एक गोष्ट मात्र मी नक्की सांगेन की टुरिझम हा प्रकार कधीच थांबणार नाही. त्यातून मार्ग निघणार, काहीतरी वेगळे नवीन एक न्यू नॉर्मल्स तयार होतील आणि मार्ग निघतील आणि लोक फिरणार. तसं मी माझं उदाहरण देऊन सांगतो की ऍज अ टूर ऑपरेटर नाही सांगतो, तर मी टुरिस्ट म्हणून सांगतोय की टुरिस्ट म्हणून मला जर आज संधी मिळणार असेल तर मी पहिला जाणार मी बाहेर. कारण आज लोकांची मानसिक तयारी झाली आहे की कोरोना सोबत जगायचं आपल्याला पुढे काही महिने, बरोबर. त्याच्या Sir, I think there is some technical glitch and I will continue that we have got fantastic questions coming up. I request all of them to please continue posting your questions and your comments and your compliments. It is wonderful to read. Yes. Shri Parab traveled to Leh Ladakh on bike is simply a thrill to read. His tenacity is commendable. Almost 2 months of journey. Fantastic. And we have got one more compliment from one more guest saying that he is a very hard working man. Sir, तुम्हाला अवॉर्ड कशाला हवंय? बघा तुमचे किती फॅन्स आहेत. फॅन्टास्टिक. सर, आय थिंक आपल्याकडे वेळ फार कमी आहे, तर तुम्ही प्लीज कंटिन्यू करा की
पोस्ट कोविड कसं असेल ते प्लीज तुमचा आन्सर कम्प्लीट करा. पोस्ट कोविड मध्ये आता मगाशी म्हटल्याप्रमाणेच की ह्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अजून यायच्या आहेत. आता सध्या आम्ही बोलण्यात काहीच अर्थ नाही, कारण जे काय बोलतोय ते वरवरच्या गोष्टी आहेत. म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधून जे येत आहेत त्याच्यावरती आम्ही बोलू शकतोय. त्यामुळे जोपर्यंत काही नवीन नॉर्म्स येत नाही तोपर्यंत खरं बोलण्यात अर्थ नाहीये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, सगळं झाल्यानंतर सुद्धा टुरिस्टची जबाबदारी असणार आहे की त्यांनी घराबाहेर पडायचं की नाही, कारण ते बाहेर पडले तरच हे सगळं नॉर्मल होणार आहे. आणि सुरुवात मात्र आम्ही नक्की ठरवली आहे की आता नियर बाय म्हणजे मुंबईच्या आसपास टूर्स करायच्या आणि महाराष्ट्रामध्ये जसं कोकण आम्ही एक्सप्लोर करायचं ठरवलंय. फर्स्ट आमचं टार्गेटच असणार आहे कोकण, त्याच्यानंतर मग विदिन महाराष्ट्र, मग इंडिया, असं स्लोली आम्ही ते करणार. कारण इंटरनॅशनल टूर चालू व्हायला थोडासा अजून वेळ लागू शकतो, कदाचित मेंटली तयार व्हायला लोकांना. कदाचित इंटरनॅशनल टुरिझम तयार होईल, पण लोकांची मेंटॅलिटी तयार व्हायला थोडासा अजून वेळ लागेल. तर हे कसं आहे की हे थोडं त्याला वेळ द्यावा लागणार आहे. त्यामुळे आता त्याच्यावर खूप काही आपण आता कमेंट करू नाही शकत. बरोबर. आता ही कोविड तर आपली एकदम अनप्लॅन्ड अनप्रेसिडेंटेड एपिसोड आहे, पण कधी कधी तुमचं झालंय का, एक प्रश्न विचारलेला आहे संध्या भागवत फुले यांनी, की तुम्ही कुठल्या नवीन ठिकाणी टूर सेट केली आणि तुमचं प्लॅनिंग सगळं होतं, पण कधी असं झालंय का की प्लॅनिंग जरा डगमगलं आणि मग असल्या परिस्थितीत तुम्ही काय केलं? असला कुठलाही इन्सिडेंट झालाय का? नाही, फॉर्च्युनेटली तसं काही झालं नाही. त्याचं कारण महत्वाचं म्हणजे मी कोणतंही नवीन डेस्टिनेशन आम्ही जेव्हा करतो तेव्हा पहिल्यांदा त्याचे 1, 2, कधी 3 वेळा आम्ही एखादी ट्रिप करतो आणि त्याच्यानंतर आम्ही लोकांसाठी टूर करतो. त्यामुळे आम्ही एवढं आमचा प्लॅटफॉर्म पक्का करून घेऊन जातो की आतापर्यंत तरी कुठल्याही टूरला असे प्रॉब्लेम्स आले नाहीत. हा, इंडियामध्ये येतात कारण इंडियामध्ये टुरिझमचं स्टँडर्डच खूप वेगळं आहे. अजून तेवढं सिरियसनेस लोकांमध्ये आलेलं नाहीये, हॉटेलियर्स मध्ये म्हणा किंवा ट्रान्सपोर्ट्स मध्ये म्हणा. पण इंटरनॅशनल टूरला मात्र हा अनुभव कधीच आलेला नाही आणि खूपच सिस्टमॅटिक आणि प्रोफेशनल पद्धतीने काम करतात. भारतामध्ये मात्र आपण अजूनही टुरिझम साठी खूप अजून काम करायची गरज आहे सगळ्यांनाच, दृष्टीने काम करायची गरज आहे. पण आतापर्यंत आम्हाला तसा काही अनुभव आला नाही, टचवूड. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. कारण तुम्ही एवढं त्याच्यावर काम करता, एवढं प्लॅनिंग करता की यू डोंट वॉन्ट एनीबडी टू फेस एनी इनकन्व्हिनियन्स ऍट एनी टाइम्स. सो फॅब्युलस. आणि तुम्हाला असलं कधी एक्सपिरियन्सच नाही आला. सो दॅट शोज हाऊ हार्ड वर्किंग अँड टेनेशियस अँड परफेक्ट यू आर इन ऑल युअर वर्क. So very nice, very nice. Thank you for the wonderful question, Meenu Mehta and Sandhya Phule. I think you will definitely get one set of books each for the good questions. अजून एक थर्ड क्वेश्चन साठी बुक साठी मी एक क्वेश्चन उचलणार आहे. लेट मी चेक आउट. सगळे कॉम्प्लिमेंट्स भरपूर आहेत. एक क्वेश्चन की तलाश है. आय विल टेक अनदर क्वेश्चन. अँड मगाशी तुम्ही जे गमती जमती म्हणाला त्याच्यामध्ये एक गोष्ट मी ऍड करायची विसरलो, ती म्हणजे आतापर्यंत ईशा टूर्सच्या माध्यमातून लोक आली, एकत्र टूर केल्या आणि ओळखी झाल्या, प्रेमात पडल्या आणि 17 लग्न झाली आतापर्यंत. त्यामुळे दॅट इज समथिंग इंटरेस्टिंग थिंग. आता ईशा टूर्स बरोबर आता मॅट्रिमोनियल हे .com सुद्धा स्टार्ट होणार की काय? व्हेरी नाईस. हे मजेदार आहे ऍक्च्युली. आपला एक प्रश्न आहे. आय विल जस्ट टेक इट. इट इज फ्रॉम रोहित लोखंडे, हु इज आस्किंग की कुठलाही अविस्मरणीय एक्सपिरियन्स आहे का? आता तुमचे एवढे सगळे फॅन्टॅस्टिक सेलिब्रिटीज बरोबर बुक लॉन्च, टुरिंग आणि वेगळे ट्रेमेंडस, म्हणजे प्रत्येक एक्सपिरियन्स तुमचा एकदम मेमोरेबल होताच, पण त्यातला त्यात एकदम मेमोरेबल जे तुम्हाला वाटतं की ये मैंने कर लिया तो मैंने सब कुछ पा लिया, असं कुठलाही एक्सपिरियन्स तुम्हाला आठवतो? ज्या सगळ्या टूर्स आहेत त्यातल्या युरोप मधली जी आमची स्कॅन्डिनेव्हियन टूर आहे, त्या स्कॅन्डिनेव्हियन टूर मध्ये 2013 मध्ये जेव्हा पहिल्यांदा आम्ही विंटर मध्ये सुद्धा आर्टिक सर्कल मध्ये गेलो होतो आणि नॉर्वे, स्वीडन अशा 3 देशांमध्ये. आणि तिथे आयुष्यात पहिल्यांदा नॉर्दर्न लाईट्स म्हणजे अरोरा बोरेलिस प्रकार, नॅचरल फिनॉमिनल म्हणतो आपण, तो जेव्हा पाहिला, तो त्यानंतर मी अनेक वेळा पाहिला, अनेक टूरवरती मी पाहिला, पण तो पहिल्यांदा जेव्हा पाहिला तेव्हा मात्र वाटलं की काहीतरी आपण अद्भुत, म्हणजे जन्माला येऊन काहीतरी आपण आज मिळवलं काहीतरी.
असा प्रत्येक नजारा आपण -25 डिग्री मध्ये संपूर्ण त्या सूट घालून, ऍस्ट्रॉनॉट सारखा सूट घालून आपण जे काय बघतोय आकाशामध्ये, जी रांगोळी बघतोय, तर ते म्हणजे सर्वसामान्य लोकांना ते स्वप्नातलंच वाटू शकेल असं आहे ते. मी अनेक वेळा आतापर्यंत पाहिलं, अनेक लोकांना दाखवलेले. तर तो अनुभव, परंतु प्रत्येक वेळेला जेव्हा लोकांना दिसतं, ते माझ्यासह लोकांना दिसतं, तेव्हा प्रत्येक वेळेला तो अनुभव मी पुन्हा घेतो. असे अनुभव अनेक आहेत, हजारो अनुभव, पण तो खरंच माझ्या कायम लक्षात राहील. आता आय थिंक तुमचे सगळे इंटरेस्टिंग अनुभव समजण्यासाठी आपल्याला तुमचं बुक घ्यायलाच लागेल. पण जे 3 बेस्ट क्वेश्चन्स होते त्यांना तर हे बुक्स तुम्ही गिफ्ट म्हणून देताय. सो द विनर्स आर, कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन, मीनू मेहता, संध्या फुले and Rohit Lokhande. So cool, enjoy, and please do share your feedback after you read the book. मला सांगा सर, की मी नेहमी सगळ्या सक्सेसफुल लोकांशी जेव्हा मी बोलते किंवा भेटते, तेव्हा ते सांगतात की आम्ही नेहमी लर्निंग मोडवर असतो आणि आम्ही शिकणं कधीही बंद करत नाही. तर आजकाल सुद्धा तुम्ही आता एवढं सक्सेस तुम्हाला मिळालेलं आहे, तरी तुम्ही शिकणं बंद केलंय का? की तुम्ही काय करता, तुम्ही अजून अपडेटेड राहण्यासाठी, अलर्ट राहण्यासाठी काय करता आपण? शिकणं बंद होणं शक्यच नाही, आणि आमच्या व्यवसायात तर अजिबातच नाही. कारण म्हणजे फक्त भारतातच विचार केला, भारतातल्या छोटे छोटे ऑर्बिट डेस्टिनेशन शोधून काढायचा, तरी हे आयुष्य संपणार नाही. आम्ही आपल्या तर जगाचा विचार करतो. त्यामुळे आमच्याकडे वेळ, असं वाटतं की वेळ कमी पडतोय, शिकण्यासाठी वेळ कमी पडतोय, आणि त्यातून प्रत्येक दिवस, प्रत्येक मोमेंट नवीन नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न चालू असतो. जसं म्हणजे अगदी सांगायचं झालं तर तुमच्या स्वयंभूचे जेवढे एपिसोड झाले ते बघून सुद्धा आपल्याला बऱ्याच लोकांकडून नवीन काहीतरी घेता येतात. एखादा पॉईंट असतो की जो आपण कधीच यूज केलेला नसतो किंवा आपल्याकडे अगदी नवीन असतो, मग तो नवीन घेऊन मग त्याच्यावरती काम करून जेव्हा आपण त्याच्यावर थोडं सक्सेस मिळतं तेव्हा आणखी मजा वाटते. त्यामुळे शिकणं ही प्रोसेस आहे, ही लाईफ लॉंग आहे, ही आयुष्यभराची प्रोसेस आहे. त्यामुळे ती तर आपण शिकतच राहणार, शिकायलाच हवं. बरोबर बरोबर. सर, आता तुम्ही स्वयंभू हा माझा फेवरेट शब्द काढला, तर जे स्वयंभू आहेत त्यांच्यासाठी काही मेसेज आहे का, किंवा त्यांच्यासाठी काही ऑपॉर्च्युनिटी तुम्ही देऊ शकता का, असा माझा प्रश्न आहे सर. ऑपॉर्च्युनिटी आता टुरिझम इंडस्ट्रीमध्ये आता बरंच, आता हे जेव्हा बदलणार आहे पोस्ट कोविड, त्याच्यामध्ये बऱ्याच नवीन गोष्टी येणार आहेत. त्याचा अभ्यास आम्हाला स्वतःला सुद्धा करावा लागेल की ते कसं असणार आहे आणि कशा पद्धतीने करावं लागेल. पण एवढं मात्र मी व्यवसाय ह्या पॉईंट ऑफ व्ह्यू मी नक्कीच सांगेन की आपण म्हणतो ना की हे मला जमणार नाही, हे मला शक्य नाही, हे असं कधीच नसतं. तर मी नेहमी म्हणतो हे जमणार नाही किंवा हे शक्य नाही, ही अंधश्रद्धा आहे, नसतं. ते प्रयत्न केल्याशिवाय आणि तुम्ही मेहनत केल्याशिवाय काहीच मिळत नाही, बसल्या मिळत नाही. मला मी एक अनुभव सांगतो. मी आता सध्या जे माझी आत्माची डायरी म्हणून मी जे लिखाण करतोय, त्याच्यामध्ये अनेक दिग्गज लोकांबरोबर मी भेटलोय, त्यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे, त्यांच्याकडून शिकलोय, मग मी त्यांना त्यांच्याबद्दल लिहितोय. तर प्रत्येक वेळेला मला किमान 4 तरी घ्यायचा, खूप नशीबवान आहे. तर मी प्रत्येकाला प्रयत्न करतो लिहिण्याचा. नशीब हे असं नसतं, हे मिळवावं लागतं, नशीब मिळवावं लागतं. नशीब असं, नशीब म्हणजे काय, जाता येतात तुम्हाला गेलात आणि तुम्ही रघुनाथ माशेलकर भेटले आणि त्यांच्यावर फोटो काढला, त्यांच्यावर गप्पा मारले, त्याला नशीब म्हणता येईल. पण त्यासाठी जे काही प्रयत्न करायला लागले आहेत तिथपर्यंत पोहोचायला, ते पोहोचण्यासाठी जे प्रयत्न केले ते, त्यामुळे आपण एफर्ट्स घेणं सोडलं नाही पाहिजे, कंटिन्युअस एफर्ट्स घेत राहायला पाहिजे. कारण आजही मी म्हणेन की लडाखची सुरुवात केली तेव्हापासून आतापर्यंत आम्ही जो काय कंटिन्युटी ठेवली, सातत्य ठेवलं, त्या सातत्यामुळे ऍक्च्युली आम्हाला इथपर्यंत पोहोचलो आम्ही. कारण कुठल्याही व्यवसायामध्ये सातत्य हे असायलाच पाहिजे. आणि मला त्यामुळे निगेटिव्हिटी हा शब्द कधीच येत नाही. आलाच तर माझ्या आसपास एवढी लोक आहेत की ते खोडून काढा निगेटिव्हिटी किंवा इम्पॉसिबल. इव्हन इम्पॉसिबल या शब्दालाच एक हे बघा, तुम्ही वाचलं तर आय एम पॉसिबल, इम्पॉसिबल या शब्दातच आय एम पॉसिबल. तर कुठली गोष्ट अशक्य नाही आहे, ती शक्य आहे. फक्त आपण आपले प्लान जे आहेत किंवा आपल्याला जे करायचं आहे ते आहे की नाही, किंवा आपल्याला त्याच्यामधून किती आनंद मिळणार, किंवा आधी आनंद मिळवायचा की पैसा मिळवायचा, हे पण आधी महत्वाचं. तर त्याप्रमाणे तुम्ही तुमचा प्रवास सुरू करायला हवा. आणि मग त्याच्यामध्ये मेहनत आहे, सातत्य आहे, अभ्यास आहे, सतत नवीन शिकणं आहे. तर हे कसं नेव्हर एंडिंग प्रोसेस आहे. बरोबर सर, तुम्ही परफेक्ट सांगितलं. आणि पॅशन असेल
तर त्याच्याबरोबर तुम्हाला नॉलेज पाहिजे आणि स्किल्स पाहिजे आणि कंटिन्यू लर्निंग मोड ठेवाच. तुम्ही बघितलंय की सुरुवात असो किंवा सक्सेसचा पिनॅकल वर तुम्ही बसलेला असाल तरी लर्निंग मोड हा कायम पाहिजेच. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं, मी सर्च आणि रिसर्च हे कंटिन्यू ठेवा आणि असल्या मस्त मस्त लोकांबरोबर कनेक्टेड राहा. आम्ही सुद्धा प्रयत्न करू की असले मस्त लोक तुमच्या समोर आपण इंटरव्ह्यू साठी बोलू, त्यांच्याशी मन मोकळेपणे आपण बोलू. गेटिंग कॅन्डिड याचा अर्थच हा आहे की आपण त्यांच्याकडनं मनमोकळेपणे त्यांचे जे मजेशीर गोष्टी आहेत, जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, जे त्यांचे इन्साइट्स आहेत ते आपल्याला कळतील आणि आपल्याला सुद्धा मस्त मार्गदर्शन मिळेल. सर, एक तुम्ही प्रश्नाचं उत्तर सांगितलं होतं, मी लास्टला सांगतो. ते म्हणजे पॅशनप्रेन्युअर ही पदवी तुम्हाला कशी आणि कुणी दिली? पॅशनप्रेन्युअर ही पदवी मला माझे मेंटॉर, माझे गुरु, फ्रेंड, फिलॉसॉफर गाईड म्हणू शकतो आपण, हे ॲग्नेल राजेश अथाडे यांनी मला माझ्या 15व्या वर्धापन दिनाच्या दिवशी मला ही पदवी दिली. आणि त्यालाच धरून मग डॉक्टर PS रामाणिक, प्रेमानंद रामाणिक, फेमस न्यूरो स्पाइन सर्जन, त्यांनी त्याला मराठीकरण केलं आणि त्याच दिवशी मला 2 पदव्या मिळाल्या, एक मराठीत आणि एक इंग्लिश मध्ये. आणि मगाशी जे म्हटलं की माझ्यासोबत अनेक लोक आहेत की निगेटिव्ह होऊ देत नाही, त्यातले एक म्हणजे राजेश अथाडे, राजेश अथाडे. ते सतत आम्हाला पॉझिटिव्ह ठेवण्याचं काम करत असतात आणि सतत आम्हाला ऑन द रोड ठेवतात की आम्हाला म्हणजे स्वस्त बसू देत नाही. आणि आज माझ्या ज्या स्पीडनी कामं चालू आहेत ती त्याच श्रेय त्यांना जातं, कारण त्यांना बघून आम्ही करत असतो. तर इज रिअली सॅल्यूट टू हिम. फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक. आणि आपले कॉमन मित्र आहेत ॲग्नेलो राजेश अथाडे, आपले खूप वर्षापासून मित्र आहेत. आणि व्हेरी हॅपी टू शेअर दॅट ही इज written a book on 50 new life mantras, 50 new life mantras, which is going to be unveiled by none other than Captain Raghuraman sir, and it is happening in a couple of minutes at 4:15. Yes. So we will definitely see you there. Please join us on his page, Agnelo Rajesh Athayde Facebook page. And सर, तुम्ही एवढं सुरेख सगळं शेअर केलं लडाख बद्दल, तुमच्याबद्दल, आणि एवढं तर कळून आलेलं आहे की आपल्याला जे आवडतं ते आपण शेअर केलं पाहिजे, मन मोकळेपणे शेअर केलेलं पाहिजे. ते धंदा म्हणून नाही तर एक व्यवसाय म्हणून किंवा एक मजा म्हणून, एक गंमत म्हणून जर आपण केली तर त्याच्यात आनंद तर आहेच, नाव आणि पैसा तर इट इज कॉम्प्लिमेंटरी, नाही का? तर थँक्यू फॉर शेअरिंग युअर पॅशन, युअर लव्ह. मे गॉड ब्लेस यू. तुम्हाला असेच चांगले चांगले सेलिब्रिटीज मिळू दे, असेच चांगले चांगले गेस्ट मिळू दे, आणि चांगले गेस्ट नंतर होस्ट होऊ देत, व्हेरी गुड नंतर होस्ट थोडे गेस्ट होऊ देत, असे मी कॉम्प्लिमेंट्स आणि बेस्ट विशेस देते सर. थँक्यू फॉर जॉईनिंग अस. And thank you viewers, thank you everyone. Congratulations Meenu, Sandhya and Rohit once again. Stay connected. We will be joining you once again tomorrow at 3 p.m. Keep looking at the status. Keep looking at our FB page and see our announcement. And thank you everyone. God bless. See you tomorrow. Bye-bye. Thank you.